दारू घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अरविंद केजरीवाल यांची काल तिहार तुरुंगातून सुटका झाली। अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळेला त्यांनी केंद्र सरकारवरती टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती गंभीर आरोप केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचं आहे, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील। माझ्याकडून तुम्ही एफिडेव्हिट लिहून घ्या। हे लोकसभेची निवडणूक जिंकले तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन तुरुंगात दिसतील असा दावा अरविंद केजरीवालांनी केला। के नेता हैं उनको जेल भेजेंगे और जितने बीजेपी के नेता हैं उनको सबको निपटा देंगे, उनकी राजनीति खत्म करते जाएंगे, उनको सबको निपटाते जाएंगे। विपक्ष के अंदर आज इन्होंने मनीष सिसोदिया को जेल भेज दिया, संजय सिंह को जेल भेज दिया, सत्येंद्र जैन को जेल भेज दिया, केजरीवाल को जेल भेज दिया, हेमंत सोरेन को जेल भेज दिया, ममता दीदी के कई मंत्रियों को जेल भेज दिया, स्टैलिन के कई मंत्रियों को जेल भेज दिया, केरला के सीएम के पीछे पड़े हैं। अगर ये चुनाव जीत गए, मेरे से लिखवा लो एफिडेविट के ऊपर, थोड़े दिन के बाद ममता दीदी जेल में होंगी, तेजस्वी यादव जेल में होगा, स्टैलिन साहब जेल के अंदर होंगे, पिनरई विजयन जेल के अंदर होंगे, उद्धव ठाकरे जेल के अंदर होंगे, जितने विपक्ष के नेता ये सारे जेल के अंदर होंगे। अरविंद केजरीवाल हे स्वतः करता एक भूमिका तयार करतायत। अरविंद केजरीवाल जी यांना कोर्टाने इंट्रीम बेल दिली। जर त्यांची केस प्रायमा फेसी नसती तर त्यांना रेग्युलर बेल मिळाली असती आणि ती इंट्रीम बेल देतानाही कोर्टाने सांगितलं आम्ही अपवाद करतोय आणि हे देखील सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपलं कामकाज डिस्चार्ज करता येणार नाही। हे सगळं झाल्यानंतर देखील ते बाहेर असे आले जणू काही एखाद्या स्वातंत्र्य संग्रामाने बाहेर आले।